हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्तपैकी ना. तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यामधील 4थ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी सगळ्यांचीच गडबड चालली असेल, कारण पूजा वगैरे मांडायची असते, हे सगळं कामं असतात सकाळी सकाळी, स्वयंपाक वगैरे असतं. तर इथं पण माझा डबा वगैरे काय काय काम होतं, तर मी आणि मम्मीने आज सकाळी सकाळी म्हणून केलेलं आहे. अर्चनात गावी गेली आहे, त्यामुळं कुणाला भेंडी आवडते, कुणाला वांगा आवडते, तर सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या दिल्यात. आणि इथं खिचडी बनवायची होती. माझी भाची आहे ना हॉस्टेलला, तर तिथं खिचडी मिळत नाही, तर तिच्यासाठी मला खिचडी द्यायची होती. खिचडी वगैरे दिली, चहा वगैरे घेतला, मुलांना वगैरे शाळेत सोडलं आणि सकाळी सकाळी आता पूजेची तयारी वगैरे चालू आहे माझी. तर सकाळी सकाळी पूजा केली ना, मन अगदी दिवसभर प्रसन्न राहतं, छान वाटतं. म्हणून मी तर सकाळीच प्रत्येक वेळेस पूजा वगैरे करत असते. आणि तर मम्मींचं पण काम चाललं आहे, सकाळी सकाळी झाडांना पाणी वगैरे द्यायचं. तोपर्यंत माझी बाकीची जी काय कामं आहेत ना, तर ती आतली सगळी आवरलेली आहेत. आता म्हटलं पानं वगैरे बाहेर आलो, तर सगळी पानं वगैरे आहेत ना, तर ती घेऊन जावावी. आणि सगळ्या प्रकारची तर म्हणजे 5-5 पानं काढलेले आहेत, फांद्या काही काढलेल्या नाही आहेत मी यावेळेस. आणि मम्मी पाणी घालत होत्या म्हटल्यानंतर सगळी पानं वगैरे आम्ही तिथंच स्वच्छ अशी धुवून घेतली. फुलं काही जास्त लागली नव्हती, त्यामुळे थोडीशी फुलं तेवढी घेतलेली आहेत. आणि इथं रांगोळी वगैरे काढायची चालली आहे. आणि रांगोळी असं दारात बघितलं आणि असं पूजा वगैरे असली, गुरुवारची पूजा वगैरे, तर भारी वाटतं, म्हणून प्रसन्न वाटतं एकदम. जास्त काही मोठी काढलेली नाही रांगोळी, तर फक्त पानाफुलांची तेवढी छोटीशी काढलेली आहे. आणि शूट घ्यायला कधी कोण नसतं, त्यामुळे असं थोडंसं पुढं पाठीमागं कॅमेरा कुठं तर ठेवून शूट घ्यावं लागतं. तर इथं कलर वगैरे भरून छान अशी रांगोळी काढलेली आहे. आतमध्ये पण ही छोटीशी रांगोळी काढली होती. तर छानपैकी उंबरट्यावरती सुद्धा छान रांगोळी काढलेली आहे. आणि उंबरा नसल्यामुळे असं फरशीलाच मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे. पूजेची तयारी थोडीफार झाली होती. त्याच्यानंतर जे काही आपलं कलश वगैरे होतं ना, तर ते स्वच्छ धुवून वगैरे हळदी कुंकूचं स्वस्तिक वगैरे काढून पाण्यामध्ये, पैसा, नंतर सुपारी, फूल आणि अक्षता वगैरे टाकतात ना हळदी कुंकू वगैरे, तर ते सगळं घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. इथं पूजेचं सामान वगैरे ना जे काही लागतं ते मी सगळं अगोदरच घेऊन बसते, त्यामुळं मग पटकन पूजा वगैरे मांडली जाते. अशी साधी सिंपल करायची म्हटलं की पटकन होते पूजा, पण शूट घेत घेत असं करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. त्यामुळे सगळं पूजेचं साहित्य आहे ना, तर मी जवळ घेऊन बसले होते आणि इथं छानपैकी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि इथं जो काही ओला धूप आहे ना, तर त्याला थोडंसं हे करायचं, मोठं करायचं आणि धूप लावायचं, त्याच्यामुळे सगळीकडून असं धूप पसरला जातो, एकदम छान दिसतो. तर अशा प्रकारे हा धूप मी इथं लावून वगैरे घेतलेला आहे आणि मस्तपैकी इथं पूजा झालेली आहे. मन एकदम प्रसन्न झालेलं, कारण सकाळी सकाळी 10च्या 10:30च्या आतमध्येच माझी सगळी इथं पूजा वगैरे झाली होती. आणि त्याच्यानंतर मी आणि मम्मीनी पुस्तक वगैरे वाचून घेतलं, आरती वगैरे झाली. तर मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार वगैरे असले की मन प्रसन्न होत असतं. आणि हा महिना आता कसा आला आणि कसा संपला ते सुद्धा कळलं नाही. आणि हे जे काही गुरुवार आहे ना, तर ते आपण लग्नाच्या अगोदरपासून धरत आलेला असतो. तर ही पूजा वगैरे अशा प्रकारेच आम्ही लग्नाच्या अगोदर वगैरे करत होतो, आता सुद्धा करतो, लहानपणीच्या सुद्धा आठवणी येतात. आणि इथं पुस्तक वाचता वाचताना तर अगदी मधलं पांढरं फूल आहे ना, तर देवीच्या डोक्यावरचं ते पडलेलं खाली, तर खूप छान वाटलं. आणि हा होता आजचा दिवस, कसा वाटला नक्की सांगा. बाय.